ठीक आहे. आपण बघा आता ही जस्ट समरमध्ये झालेली जी एक्झाम आहे समर 2025, तर त्याची जी क्वेश्चन पेपर आहे ती क्वेश्चन पेपर आपण सॉल्व करणार आहे आणि 1 बाय 1 सगळे प्रश्न सॉल्व करणार आहे. तर बघा तुम्हाला काय आहे की नंतर एक PDF पण भेटेल लास्टला. त्या PDF मध्ये तुम्हाला ते क्वेश्चन राहील आणि प्रत्येक क्वेश्चनच्या आन्सरची लिंक राहील, म्हणजे व्हिडिओ सोल्युशन राहील प्रत्येक क्वेश्चनचं. तर ती PDF पण भेटेल. ती PDF ही आपल्या टेलिग्राम ग्रुपला भेटेल. ठीक आहे. आणि तुम्हाला याची जी सोल्युशनची PDF आहे ती पण टेलिग्राम ग्रुपमध्ये भेटेल. तुम्हाला टेलिग्राम ग्रुप जर जॉईन करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेलं आहे. तर मग बघा आपण आता पहिला क्वेश्चन बघू. तर पहिला क्वेश्चन बघा 10 मार्काचा नाही का, म्हणजे फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो 10 मार्काचा राहतो. त्या 10 मार्काच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला 5 प्रश्न सॉल्व करायचे राहते 2 मार्काचे. तर बघा आपण आता पहिला प्रश्न बघू. पहिला प्रश्न काय दिलेला आहे, फाइंड x if log to the base 3 ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे 3 + 5 ब्रॅकेट कंप्लीट इक्वल्स टू 4. म्हणजे बघा आपल्याला लॉगवर पहिला प्रश्न आहे, तर लॉगमध्ये जो x दिलेला आहे त्या एक्सची व्हॅल्यू आपल्याला काय करायची, फाइंड आउट करायची. मग सगळ्यात पहिले काय गिवन दिलेलं आहे, log to the base 3 ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे x + 5 इक्वल्स टू 4. आता बघा हा लॉगचा फॉर्म आहे, बरोबर आहे की नाही. मग आपण याला काय करू शकतो, रिअरेंज करू शकतो. तर मग रिअरेंज करताना काय की हा 4 इकडे घ्या, 4 इक्वल्स टू log to the base 3 ब्रॅकेटमध्ये x + 5. ठीक आहे. मग हा कोणता फॉर्म आहे, लॉगॅरिथमिक फॉर्म आहे. मग आता आपल्याला काय आहे की द एक्सपोनेन्शियल फॉर्म लिहायचं. तर बघा आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे लॉगॅरिथमिक फॉर्मचा. तर लॉगॅरिथमिक फॉर्मचा फॉर्म्युला काय आहे, मग लिहा इथं दिस इज लॉगॅरिथमिक फॉर्म. रिथमिक फॉर्म. ठीक आहे. मग लॉगॅरिथमिक फॉर्मचा फॉर्म्युला काय आहे, तर फॉर्म्युला आहे बघा x इक्वल्स टू log to the base a y. ठीक आहे. हा काय आपला फॉर्म्युला आहे लॉगॅरिथमिक फॉर्मचा. तर मग या फॉर्म्युलेसोबत जर याला कम्पेअर केलं तर बघा आपल्याला काय काय भेटतं. तर फॉर्म्युलेसोबत जर कम्पेअर केलं तर मग इथं लिहा हेअर x इक्वल्स टू 4. त्याच्यानंतर ना बघा लॉग बेसला इथं a, तर a इक्वल्स टू किती दिलेलं आहे, तिथं बेसला 3 दिलेलं आहे. त्याच्यानंतर ना बघा yच्या जागेवरती काय आहे, x + 5. ठीक आहे. ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे x + 5. मग आता बघा एक्सपोनेन्शियल फॉर्म माहिती सगळ्यांना, कोणता फॉर्म, एक्सपोनेन्शियल फॉर्म. तर एक्सपोनेन्शियल फॉर्म काय आहे बघा आपण इथं लिहू, ठीक आहे. मग लिहा एक्सपोनेन्शियल फॉर्म फॉर्म. मग एक्सपोनेन्शियल फॉर्म काय राहतो, तो y इक्वल्स टू a⁻x. काय राहतो, y इक्वल्स टू a⁻x. मग बघा yच्या जागेवरती y ची व्हॅल्यू लिहायची, a च्या जागेवरती a ची व्हॅल्यू लिहायची, x च्या जागेवरती a ची व्हॅल्यू लिहायची. ठीक आहे. तर आपण आता याचं कलर चेंज करू, कारण की आपण फॉर्म्युला कधी पण गुलाबी पेनला लिहितो. ठीक आहे. तर मग बघा yच्या जागेवरती y काय आहे, तर x + 5 आहे. ठीक आहे. इक्वल्स टू a किती आहे, 3 आहे, आणि a⁻x आहे, तर x च्या जागेवरती किती आहे, 4 आहे. मग बघा तुम्ही कॅल्क्युलेटरमध्ये जर 3⁴ केलं तर ते किती येतं, 3 × 9, 9 × 27, आणि 27 × 81 होतं. ठीक आहे. सॉरी 9 3 म्हणजे नाही का, 3 × 3 × 3 बघा, 3 × 3 × 3, 3 × 9, 9 × 27, 27 × 81. ठीक आहे. मग बघा इथे 81. मग x + 5 इक्वल्स टू किती आलं, 81. मग x इक्वल्स टू किती येईल, 81 - 5. मग x इक्वल्स टू किती येईल रे, तर 76 येईल. किती येईल, 76. ठीक आहे. हे आलं आपलं आन्सर. हे काय आलं आपलं फायनल आन्सर. यास जर ज्यांनी आज सॉल्व केलं असेल किंवा ज्यांनी आज सॉल्व केलं तर त्यांना काय भेटेल, 2 मार्क भेटेल. ठीक आहे. तर हा काय होता, फर्स्ट क्वेश्चन होता. मग आपण काय केलं, इथं पहिले लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये त्याला लिहिलं. मग लॉगॅरिथमिक फॉर्म काय राहतो, x इक्वल्स टू log to the base a y. ठीक आहे. मग आपण काय केलं, याच्यासोबत याला कम्पेअर केलं. कम्पेअर केल्यानंतर ना आपल्याला काय भेटलं,
तर एक्स इक्वल्स टू 4, ए इक्वल्स टू 3, वाय इक्वल्स टू एक्स प्लस 5. मग एक्सपोनेन्शियल फॉर्म वाय इक्वल्स टू ए रेस टू एक्स. मग आपण हा जो एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे त्याच्यामध्ये आपल्याला जे कम्पेअर केल्यानंतर आलेले व्हॅल्यू होत्या एक्स, ए आणि वायच्या, त्या आपण तिथं पुट केल्यानंतर आपल्याला काय आहे की एक्स इक्वल्स टू 76 फायनल आन्सर भेटलं. ठीक आहे. हा 2 मार्काचा प्रॉब्लेम होता. आपण आता नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करू.